आपल्या सोबत आहेत प्राचार्य डॉक्टर निलेश उर्फ बाळासाहेब गावंडे आपल्या सोबत आहेत। बाळासाहेब, काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्या नावाची प्रचंड चर्चा होती आणि अचानक आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचं घड्याळ आपण नामांकन अर्ज साहेबांकडे दिलेला आहे। या संदर्भामध्ये आपल्या काय भावना आहे, चिखलीकरांना काय सांगणार? प्रथमतः मी एक सांगू इच्छितो की गेल्या 15-20 वर्षापासून मी नगरपालिकेत काम करतो आणि काँग्रेसचा एक सच्चा सेवक म्हणून मी आतापर्यंत काम केलेलं आहे। मी मागील 2006 मध्ये सुद्धा नगरपालिका सदस्य इथे होतो, काँग्रेसकडून निवडून आलेलो होतो आणि वासनिक साहेबांमुळे, मुकुलजी वासनिक साहेबांमुळे मागच्या वेळेस पण सुद्धा मला नगराध्यक्षाची भाजपकडून ऑफर होती, परंतु मी गेलो नाही। मी माझ्या विचारधारा सोडली नाही। मी हा प्रयत्न केला की आपली विचारधारा ही सर्व धर्म समभावाची आहे आणि ती आपण जपली पाहिजे, यासाठी मी प्रवेश केला नाही। मागच्या वेळेस सुद्धा मी तो अत्यंत प्रयत्न या चिखली शहरातून झाला। त्यावेळेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष, बाकी सर्व सदस्य माझ्याकडे आले आणि या नगराध्यक्षासाठी मागच्या वेळेस तुम्ही भाजपची उमेदवारी घ्या हे आवर्जून सांगितलं, परंतु मी ती उमेदवारी घेतली नाही, कारण मी सर्व धर्म समभाव मध्ये राहणारा मनुष्य पहिलेपासून। आणि आज जेव्हा आम्हाला कळलं की आदरणीय मुकुलजी वासनिक साहेब आमचे नेते यांनी सांगितलं होतं की बा तुम्हाला उमेदवारी भेटेल, त्या आम्ही सर्व आशेवर आम्ही आजपर्यंत इथे थांबलो होतो। आम्ही आमच्या सर्व आशा त्यांनी या इथल्या राहुल बोंद्रे जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी यांनी आमच्या आशा धुळीस मिळवल्या। आम्ही प्रामाणिकपणे काम करून सुद्धा त्यांचं आमदारकीमध्ये चांगलं प्रामाणिकपणे काम करून सुद्धा आज एक बहुजन समाजातला चेहरा व एखाद्या नगरपालिकेत जाईल आणि नगराध्यक्ष होईल, एखादा बहुजन समाजाचा माणूस कधी इथपर्यंत पोहोचला नाही, हा प्रयत्न आम्ही केला आणि जनतेनं मला प्रचंड प्रतिसाद दिला। परंतु काय त्यांच्या मनात असेल, बोंद्रेच कॅन्डिडेट द्यायचा असं त्यांच्या मनात होतं आणि त्यांना शब्द दिला, त्यामुळे माझं त्या पक्षातून आता कोणतंही नातं राहिलेलं नाही। प्रचंड प्रेम जनतेचं आपल्यावर आहे, प्रचंड जनतेपर्यंत पोहोचलात, आपली सामाजिक भूमिकाही फार महत्वाची आहे। या उद्देशानं आपल्या काय भावना आहेत, चिखलीकरांना काय संदेश आहे? प्रथमतः एक आहे की मी एक सुशिक्षित उमेदवार आहे, प्राचार्य आहे, PhD आहे। मी या गोष्टी कधी मध्ये पडलो नाही की ठेकेदारी बाकीच्या गोष्टीमध्ये कधी पडलो नाही आणि चिखली नगरपालिकेचा सर्वांगीण चांगला विकास झाला पाहिजे यासाठी मी नेहमी प्रयत्नरत आलो आणि मागच्या वेळेस सुद्धा माझ्या टर्म मध्ये मी आज प्रयत्न केला की सामाजिक काम हे जास्तीत जास्त झालं पाहिजे, यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न केला। परंतु आज या सगळ्या काँग्रेस पक्षाला एज्युकेटेड म्हणजे शिक्षित उमेदवार, सुसंस्कृत उमेदवार चालला नाही, म्हणजे एखादी आपल्याला सत्ता दुसऱ्याच्या हातात सोपवायची हे त्यांना सहन झालं नाही, किंवा एखाद्या बहुजन समाजाच्या माणसात ही सत्ता परिवर्तन करायचं द्यायचं हे त्यांना फार कठीण वाटलं आणि यामुळेच त्यांनी मला या पक्षाचं तिकीट नाकारलं। आपली युती पण आहे, त्या संदर्भामध्ये काय सांगणार? युती राष्ट्रवादी आणि शिवसेना। हा, आता मी अजितदादा गट, राष्ट्रवादी यांच्यासोबत शिवसेना यांची युती केली आणि आम्ही सर्वच ठिकाणी जागा लढवतो आणि ताकदीचे नवीन सर्व तरुण तळपदार उमेदवार इथं आहेत, त्यामुळे या चिखली शहराला एक चांगलं नाव करून देऊ आणि सन्माननीय या राष्ट्रवादी अजितदादाचे नेते आदरणीय अजितदादा पवार आणि आपल्या इथले मनोजदादा कायंदे यांना सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे यश या प्राप्त करून देऊ असा मला ठाम विश्वास। चिखलीकरांसाठी प्रमुख मुद्दे कोणते आहेत जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी? आता बरेचसे असे मुद्दे आहेत की आपण मागच्या काळात पाहिलेला आहे, हा प्रचंड भ्रष्टाचार या इथं आपलं पाहिलेला आहे। मागचे 4 वर्षापासून नगरपालिकेचं इलेक्शन नाही आहे आणि आपण पाहतोय, सगळी जनता पाहत आहे, ही सगळी जनता एक उद्वेग झाला होता आणि मला हा जो प्रचंड प्रतिसाद भेटला तेव्हा यांच्या लक्षात आलं की हा उमेदवार आपल्या पुढे फार गेलेला आहे, आता याला थोडं आवरा लागल आणि म्हणून या पद्धतीचं त्यांनी षडयंत्र रचलं आणि माझा तिथून तिकिटाचा पत्ता कट केला। परंतु मी तुम्हाला विश्वास देतो की अजितदादा, राष्ट्रवादी अजितदादा गट
या मध्ये मी जेव्हा इलेक्शन आता नगराध्यक्षाचे इलेक्शन लढणार तर नक्कीच त्यामध्ये चांगलं यश प्राप्त करेल असा मी तुम्हाला ठाम विश्वास देतो. प्रत्येक एज्युकेटेड माणूस हा माझ्या मागे आहे, मला माहित आहे आणि नक्कीच त्याच्यात यश येईल माझा असा ठाम विश्वास. हे पहा, तुम्ही पाहिलं असेल की आपल्या मराठी शाळा ह्या कोणत्या स्तरावर आलेल्या आहेत. चिखली शहरात फक्त रस्ते नाल्या बाकीचाच विषय आहे, परंतु आरोग्य आणि पाणी समस्या यावर कोणी उपाययोजना चांगल्या प्रकारे करत नाही. आणि आपण यामध्ये एक सुसंस्कृत शिक्षित माणूस म्हणून आपण एंट्री करायचा प्रयत्न केला की बाबा चांगला आपण काहीतरी या गोष्टी या चिखली शहरासाठी करू. आणि नक्कीच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं या चिखली शहरासाठी एक चांगलं शहर बनवण्याचा प्रयत्न करू एवढा तुम्हाला विश्वास आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करता आहात, हा, तर शिक्षकांचं सुद्धा आपल्याबद्दल प्रचंड प्रेम आहे, त्या बाबतीमध्ये काय सांगताय? मी आता तुम्हाला सांगतो की मला बऱ्याच शिक्षकांचे असे फोन आले की माझ्या ग्रुपमधून लेफ्ट होताना सुद्धा ते त्यांची ऑर्डर टाकायची किंवा आमची ऑर्डर आणि आम्ही लेफ्ट होते, आमचं म्हणजे इलेक्शन ड्युटी म्हणजे इतक्या पद्धतशीरपणे सुसंस्कृतपणे ते आपल्याला रिप्लाय देत होते. आणि या शिक्षकांच्या ज्या सगळ्या आपल्या समस्या होत्या याला मी पहिले ते माहीतच आहेत, कारण मी आधी या विधान परिषदेची निवडणूक लढलेली आहे आणि ती शिक्षक मतदारसंघातून लढलेली आहे. त्यामुळे शिक्षकांना प्रचंड विश्वास होता की आपले एक शिक्षक या नगर परिषदेमध्ये जातील आणि चांगलं काम करतील असा त्यांचा विश्वास होता. धन्यवाद.